वायदे बाजाराच्या बाबतीत, खास करून कृषी माल वायदे बाजाराच्या बाबतीत कधी नाही एवढं सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे सध्या. याला अनेक कारण आहेत. एक तर जे अवेअरनेस किंवा या वायदे बाजाराचा परिचय हा सर्वदूरपर्यंत जातोय. याला कारण असे की वायदे बाजाराचं जे एक्सचेंज आहे NCDEX, या NCDEX तर्फे काही कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. तसंच NCDEX आणि महाराष्ट्र सरकार आणि वर्ल्ड बँक यांचं एक संयुक्त प्रकल्प जो आहे स्मार्ट, त्या स्मार्ट प्रकल्पामधनं दोन प्रकारची अशी परिचयात्मक कार्यक्रम घेतले जातात, अवेअरनेस कार्यक्रम, की ज्याच्यामध्ये एक 2 दिवसांचं प्रशिक्षण घेतलं जातं, तर एक दिवसांचं प्रशिक्षण हेजिंग डेस्क म्हणून एक स्वतंत्र संस्थेतर्फे घेतलं जातं. ही हेजिंग डेस्क संस्था आहे ती वर्ल्ड बँक आणि महाराष्ट्र यांचं जे स्मार्ट प्रोजेक्ट आहे यांच्याबरोबर NCDEX चा कमॉडिटी एक्सचेंजचा एक संयुक्त प्रकल्प आहे. तर या सर्व संस्थांतर्फे कुठेतरी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स जी आहेत, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या यांना आणि काही वेळा ट्रेडर्स असतील, व्यापारी असतील, त्यांना देखील आणि वैयक्तिक शेतकरी या सर्वांना वायदे बाजाराचं प्रशिक्षण आणि वायदे बाजारातनं तुम्हाला किती फायदे होऊ शकतात, की स्वतःचं किंमत जोखीम व्यवस्थापन, कुठेतरी गुंतवणूक किंवा वेगवेगळ्या गोष्टींनी वायदे बाजार कसा वापरता येऊ शकतो प्रत्येकाला, हे प्रशिक्षण अत्यंत डिटेलमध्ये दिलं जातं. यामुळे कुठेतरी कधी नाही एवढी जागृती निर्माण झाली आणि आज प्रत्येकालाच कळू लागलंय. म्हणजे अगदी मी म्हणतो की मोठमोठ्या व्यापाऱ्यांना देखील वायदे बाजार माहीत नव्हता, परंतु आज त्यांना तो समजू लागलाय. त्यामुळे काही व्यापाऱ्यांची जी संस्था आहेत व्यापाऱ्यांच्या, त्या देखील आज वायदे बाजाराच्या बाजूनी मागणी करू लागल्या आहेत वायदे बाजार हवा म्हणून. तर अशा प्रकारचं कधी नाही एवढं सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे आशा करायला हरकत नाही की यावेळेला तरी कृषी माल वायदे 4 वर्षांनी परत येतील. पण ते बंदी झालेलेच नव्हे, तर या व्यतिरिक्त काही नव्या वायद्यांची आज गरज आहे. जसं तूर, मूग, उडीद ही जी कडधान्य असतील म्हणा, किंवा अगदी कांदा, अंड यांच्या मध्ये सुद्धा एक 15 दिवसाचे वायदे किंवा महिन्याभराचे वायदे करता येईल का, याबद्दल बराच अभ्यास झालेला आहे. तर हेही करता आले तर निश्चितपणे त्याचंही स्वागतच आहे.